पाहूयात बालक बालिकांचे लिंग गुणोत्तर 2011च्या आकडेवारीनुसार. तर आपल्याला इथे दिसतंय की भारताचं जे लिंग गुणोत्तर आहे बालक बालिकांचं ते आहे 919, 919. ठीक आहे, 919. आणि महाराष्ट्रामध्ये आहे 894, फक्त 894, 894. 2001ला ते 913 होतं. 913 वरून ते 894 झाली, ही खूप वाईट गोष्ट आहे. -19 एवढी बालिकांची घट झालेली आहे. लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 मुलांमागे किती मुली जन्माला आल्या. बालक बालिक म्हणजे 0 ते 6 वर्ष वयाच्या. तर आपण पाहूयात पहिले 5 जिल्हे कोणते आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला बालिकांचं प्रमाण जास्त सापडतं. पालघर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा. पण एक गोष्ट दिसते, येतं कोणच 1000ला क्रॉस करून गेलेलं नाही. म्हणजे मुलांच्या एवढ्या कुठंच मुली नाही आहेत. पण ठीक आहे, त्यातले त्यात हे 5 जिल्हे तिथं जास्त आहेत. आणि शेवटचे 5 जिल्हे हे आहेत बीड, जळगाव, नगर, संभाजीनगर आणि कोल्हापूर. आपण हे थोडंसं ट्रिकने पाठ करूयात. तर याची ट्रिक अशी की आता लहान बालिका आहेत. बालिका घरामध्ये कोणाला बघून घाबरतात? पालीला. म्हणून पहिला क्रमांक पालीला बघून बालिका घाबरतात. म्हणून बालिका पाल, बालपाल, बालपाल म्हणून पहिला क्रमांक पालघर. आणि एक गोष्ट निरीक्षणास येते की जिथं सुशिक्षितपणा कमी असतो ना तिथं जास्त बालिकांचं प्रमाण आहे. मग पहिल्या क्रमांकाला पालघर झालं. आपल्याला सुशिक्षितपणा कुठं म्हणजे शिक्षणाचा अभाव कुठे दिसतो? आदिवासी एरियात. आपल्याला डायरेक्ट गडचिरोली आठवते. समजा इथं पालघर आहे, पालघरवरून आपल्याला डायरेक्ट मग गडचिरोली आठवणार. पार इकडे येणार आपण आग्नेयला, गडचिरोली. आता इथं आल्यानं आपल्याला झिगझॅग खेळायचंय. ते कसं? आता हे गडचिरोलीवरून आपल्याला कुठं जायचंय? गोंदियाला जायचंय. सो आपण वर जाणार. गोंदिया कुठे? गडचिरोलीच्या वर गोंदिया. त्यानंतर येणार चंद्रपूरला. परत खाली आपल्याला झिगझॅग करायचं ना, म्हणून परत आपण येणार चंद्रपूरला. परत वर जाणार भंडाऱ्याला. पालघर, बालिकावरून पालक केलं, बालपालवरून बालपाल केलं. पालघरवरून आपण गडचिरोली आलो, मग असं वर केलं. ठीक आहे, असं उलटा यन काढला. पालघर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण बाललिंग गुणोत्तर सर्वात जास्त असणारे 5 जिल्हे पाहिले. आता शेवटचे 5 जिल्हे. तर याची ट्रिक कशी आहे? म्हणजे पहिलं 2 आपण लक्षात ठेवू शकतो, बीड आणि जळगाव. बीज म्हणजे आता बालिका ह्या भावी काळातल्या माता असतात, त्यांच्या पोटामध्ये पुढील पिढीचं बीज आपण पेरलेलं असतं. म्हणून बीज हा शब्द लक्षात ठेवायचा. बी वरून बीड, ज वरून जळगाव. बीज फर्स्ट सेकंड बीड जळगाव. आणि त्यानंतर नगर कोल्हापूर. म्हणजे नगरामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला स्त्रीभ्रूण हत्या आढळते. नगर म्हणजे ग्रामीणपेक्षा नगर. हे इथं नगर म्हणजे सिटी. नगर आणि मग बालिकांची संख्या कमी झाल्यानंतर सगळे लोक म्हणतात ते कोल्ह्यानी नेली. म्हणजे केलं त्यांनी ॲबॉर्शन, पण सांगितलं कोल्ह्यानी नेली. ठीक आहे, जे काही स्त्रीचं बीज होतं, बीज नगर कोल्ह्याने नेलं. नगरातल्या स्त्रियांचं बीज कोणी नेलं? कोल्ह्याने नेलं. बीज नगर कोल्हा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण महिलांचे महाराष्ट्रातील बालक बालिकांचे लिंग गुणोत्तर लक्षात ठेवू शकतो.